माझं नाव प्रशांत जाधव। भारतीय सैन्यानं जसं पाकिस्तानच्या सैनिकांना लोळवलं तसंच मैदानात सुद्धा पाकिस्तानच्या खेळाडूंना आज भारतीय खेळाडूंनी लोळवलं आहे। आणि यासाठी आम्ही हा सिंदूर सिंबॉल घेऊन इथं जल्लोष करण्यासाठी शिवाजी चौकात कोल्हापुरात आलेलो आहे। भारत माता की जय, जय भवानी, जय हिंद। कल्याण पूर्वेमध्ये असलेले रस्त्यावरचे खड्डे आणि कल्याण पूर्वेमध्ये असलेले पाण्याची समस्या गेल्या अनेक दिवसापासून आम्ही सातत्याने आयुक्त महोदय आणि या प्रशासनाला वारंवार विनंती करतोय। त्यानिमित्ताने आज आयुक्तांना पुन्हा एकदा विनंती करण्यासाठी आणि त्यांची जे त्यांनी व्हिजिट केली होती मागच्या 8 दिवसापूर्वी त्याच्या पुढे काय झालं ते त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो। आज त्यांनी एक 7 दिवसाचा अवधी त्यांनी मागितला आहे। येणाऱ्या 7 दिवसामध्ये त्यांनी पूर्ण कल्याण पूर्वेचे असलेले रस्ते कोल्ड मिक्स असेल किंवा टेक्निकली ज्या मुद्द्या जे विषय असतील त्या हिशोबाने ते रस्ते पूर्ण करण्याचं त्यांनी आश्वासन या ठिकाणी दिलेले। 7 दिवसाच्या नंतर त्यांनी जर ते पूर्तता केली नाही तर मग आम्ही आमच्या हिशोबाने शिवसेनेच्या हिशोबाने आम्ही आंदोलन निश्चितपणे करू। बंजारा बांधवांचा एसटीतल्या आरक्षणासाठीचा आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा होता। त्या मोर्चाला मराठा समाजाच्या सगळ्या प्रतिनिधींनी आम्ही इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांनी आणि अनेक इतर लोकांनी आम्ही सगळ्यांनी मिळून मराठा समाजातर्फे तिथं पाठिंबा दिलेला आहे। बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांची जी मागणी आहे त्या मागणीला आम्ही जाहीर पाठिंबा दिला आहे। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी सुद्धा या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे आणि बंजारा समाजाला एसटीतलं आरक्षण मिळत असताना हैदराबाद गॅजेटच्या जर काही नोंदी असतील आणि त्या नोंदीच्या आधारे किंवा अन्य बंजारा समाज खेड्यापाड्यात राहतो, तांड्यावर वस्तीवर राहतो, अतिशय दुर्गम भागात राहतो आणि कष्ट करणारा हा समाज आहे, त्यांना खरोखर एसटीच्या सवलती मिळाल्या पाहिजेत यासाठी आमचा त्यांना पाठिंबा आहे। सूचना किंवा अशी काही मिळालेली नव्हती नागरिकांना। काय होतं माहिती आहे का, व्हेरी नेक्स्ट डे सकाळी उठायचं आणि माझ्याकडनं नियम मोडला गेला आणि मला घरी आहे ना घरपोच 1000 रुपयाचं चलन आलं। असे जेव्हा घडायला लागतं ना साहेब लोक पॅनिक होतात। 2 मिनिट बोला सर। पण दंड मारणं हा कुठला सोल्युशन आहे? हा गुणबंद नाही आहे, हा दंड मारणं हा पण त्यामध्ये पार्ट आहे सर। याच्यात ते झालं ना आता जनआंदोलन नसून झालंय ना आम सभेतून विधान नाही आहे। गजानन ठाकरे असन, हिमायतनगरचे आमचे बाळू ढोरे असन, दीपक सूर्यवंशी असन, विठ्ठलजी देशमुख असन, आमचे अनिल कदम असन, आमचे अनिलजी ठाकूर जे नवीन करते। खरं तर मुळात हे कार्यकर्त्याचे नाव मी घेत नाही पण कधी कधी आम्हाला खूप रमतं आमचं थोडंसं नाव घ्या यांनी नाही म्हटलं पण लोकांना बरं वाटतं। पण जे खरे मेहनत घेतं विचार आहे ते मागं पडू नये आणि नावासाठी तर तानाजी मेला नाही, बाजीप्रभू पण नावासाठी लढला नाही। छत्रपती राजांना 350 किल्ले निर्माण केले, एका किल्ल्यावर छत्रपतीचं नाव नाही। वो दिल में होना चाहिए, नाम लिखने से क्या होता है। आणि म्हणून मित्र ही लढाई तुमच्या